दुसरं कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही मनुष्य आहात, मी परमेश्वर आहे. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना तुम्ही ते पाहिलं. लक्षात ठेवा, हे सगळं तुमच्यासाठी आहे. मी इतकं खोलून सांगण्याचा का प्रयत्न करतो. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना भीष्माचार्याने, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्वांनी पाहिलं, बरोबर आहे. पण सर्वांनी जर पाहिलं असेल तर भीष्माचार्याची अशी ताकद होती की त्या राज्याला सर्वाला हटवण्याची ताकद फक्त भीष्माचार्यामध्ये होती. आणि एवढी ताकद असताना सुद्धा तुम्ही द्रौपदीची साथ का दिली नाही? लक्षात आलं. साथ नसल्यावर ठीक आहे, आपल्याला साथ नसेल तर आपण उठून गेले तरी हरकत नाही, ते तुम्हाला पाप लागणार नाही. पण तुम्ही त्याच्यापेक्षा वर चढा तरी तुम्ही गप्प का बसला? आणि फक्त द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना तुम्ही शांत बसलात, म्हणून त्याच्या निमित्ताने 6 महिने शरपंजरावर पडावं लागलं. तर आपण आपल्या जीवनामध्ये काय करीत नाही ते तुम्ही ठरवा. आपण किती पाप करतो, किती करीत नाही. नुसतं पाप म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, मी पाप म्हणजे पाप ते म्हणत नाही. पाप म्हणजे तुम्ही जे बोलण्याचं, खोटं बोलणे हे सुद्धा पापच आहे. अहंपणा करणे ही सुद्धा पापच आहे. लोकांची निंदा करणे ही सुद्धा पापच आहे. म्हणजे हे पाप दररोज 1 वेळ तरी, 2 वेळेस तरी, 4 वेळेस तरी करतात. आणि हे केल्यानंतर सुखाची कशी अपेक्षा करतात? सुखाची अपेक्षा करण्यासाठी या गोष्टी बरंच कराव्या लागतात. आणि म्हणून मग सगळे साधू संत झाले असते. तुकाराम महाराजच का साधू संत झाले? एकनाथ महाराजच का? ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपानच का झाला? मीराबाईच का साधू संत झाले? त्यांनी हे सगळे विकार सोडले होते. तसं आपण विकार सोडले पाहिजे, तितके नाही तर थोडे तरी सोडले गेले पाहिजे. तर हे विकार सोडले तरच आपल्याला फायदा होतो, अन्यथा फायदा होत नाही. आणि म्हणून साधं वस्त्रहरण होत असताना, पाहिलं असताना सुद्धा त्याचं पाप कुणाला लागलं? सांगा ना, कुणाला? भीष्माचार्याला लागलं. पाहिल्याबरोबर आपण तर काही करतो दररोज. मग आपण काय करतो? आपण काही लहानातली गोष्ट सांगण्याचा का प्रयत्न करतो? आपण साधी गोष्ट झाली तर परमेश्वर त्याला सजा देतो. आपण तर अनेक गोष्टी करतात. ह्याची चाडी त्याला, त्याची चाडी त्याला, ह्याची याला, त्याची त्याला. काय नाही, गप्पा दिवसभर गप्प, कळलं ते कळलं. काय करायचं आपल्याला? तुम्ही नाही, काय करायचं आपल्याला? आपलं फक्त नामस्मरण, परमेश्वर चिंतन आणि घरचा संसार, हे 2च गोष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजेत. तर तुमचं जीवन सुखी होतं. अन्यथा कितीही तुम्ही कथा ऐकत राहा, त्याचं काय उपयोग? कथा ऐकल्यानंतर त्याच्यावर परिणाम झाला पाहिजे, त्या शरीरावर बिंबलं गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, तरच त्याचा परिणाम होतो. अन्यथा कितीही कथा वाचल्या त्याचं काय? आणि म्हणून ही कथा असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने सांगत असताना भीष्माचार्याला, म्हणजे मी प्रारब्ध, म्हणजे आता तुम्ही या ठिकाणी जे कार्य करताल, कुणी तुम्ही असो की मी असो, मी तुम्हालाही वेगळं समजत नाही, मलाही वेगळं समजत नाही, पण जे आपण कर्म करताल त्या कर्माचं फळ आपल्याला पुढच्या जन्मी मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळतं, सुख मिळतं, ज्याला सुख म्हणतात ते सुख मिळतं. आणि आपण जर वाईट कर्म केलं तर आपल्याला दुःख मिळतं. म्हणजे आपण ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने आपल्याला फळ प्राप्त होतं. तर परमेश्वर स्वतःचं काही त्याच्यामध्ये घालत नाही. तुमचा जन्म देताना तुम्ही जे कर्म केलं त्या कर्माचं फळ त्या देतो, एवढंच तो करतो. आणि मग ते कर्माचं फळ आपल्याला चांगलं मिळावं म्हणून आपण कसं वागलं पाहिजे? बोला ना, चांगलं वागलं पाहिजे. चांगलं वागलं कर्मफळ चांगलं होतं. एखाद्या तुम्ही गरीब आहात, गरीब किती असा, तुमचं जर वागणं चांगलं असेल तर एका मोठ्या श्रीमंताच्या घरी तुम्ही जात असाल, लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. कारण तुमचं दान महत्वाचं, तुमचा विचार, तुमचे आचार, लोकांची वाणी ही चांगली पाहिजे. आपली वाणी तर कधी अशी तशीच असते. दुसऱ्याला आपण, आपल्या मुलाला आपण चांगलं म्हणतात, दुसऱ्या मुलाला काट म्हणतात, चुकीचं आहे ना. त्याचे ते कुणाचा ते तो मुलगा आहे ना, त्याला काटतच का म्हणणार. पण आपला किती गदळ असेल तर आपले मुका घेतात, आणि ते किती स्वच्छ असेल तर लांब सरतात. ही आपली प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही कितीही परमेश्वराचं चिंतन करा, त्याचा उपयोग होत नाही. लहानातली गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करतो, तुमच्या लक्षात येते की नाही हा तुमचा विषय. आता त्याच्यानंतर सांगत असताना किंवा कथा सुरुवात होत ना, एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो आणि त्यानंतर कथेला सुरुवात करतो.
आता आपण पाप म्हणतो, पुण्य म्हणतो, फलान म्हणतो, बिस्तान म्हणतो, आणि आम्ही म्हणतात संसार सोडा फलान वगैरे. आपण कथेमध्ये आम्ही सांगतात की संसारात अलिप्त राहा, अलिप्त राहा, अलिप्त राहा. मग बरेचसे प्रश्न लोक आम्हाला विचारतात, इथं जरी विचारित नसलं घर होती, कारण या स्टेजवर विचारता येत नसतात. आम्ही कितीही चुकलं तर ते सत्यच असतं. खाली उतरल्यानंतर ते चर्चा असते. आणि मग बरेचसे लोक असे प्रश्न विचारतात की महाराज तुम्ही म्हणतात अलिप्त राहा, अलिप्त राहा, संसार करा, संसार सोडा, संसार सोडा, तपश्चर्या करा, फलानं करा, बिस्तानं करा वगैरे वगैरे. तर संसारामध्ये लग्न का हा महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगण्यासाठी मी या बोलतो. तर जीवनामध्ये लग्न का पाहिजे, पती पत्नी का पाहिजे, हा एक विषय महत्वाचा आहे. आणि म्हणून मी सांगतो की कोणतंही योनी असो, आपल्या सगळ्या योनीत 84 लाख योनी आहेत. किती योनी आहेत माय लक्षात ठेवा, 84 लाख योनी आहेत. या 84 लाख योनीमध्ये 3 गोष्टी समान आहेत. किती गोष्टी? कोणत्या योनीत गेल्या तरी 3 गोष्टी आपल्या संग येत असतात. कोणत्या योनीत जात तुम्ही तर 3 गोष्टी आपल्या संग येत असतात. आता हे 3 गोष्टी कोणत्या माय? एक भोजन, बरोबर. कोणते योनीत, कोणते योनीत जात तुम्हाला जेवण तर करावंच लागेल ना, बरोबर आहे. मान्य आहे तुम्हाला? हो किंवा नाही म्हणा ना माय. हो मान्य. दुसऱ्यानंतर निद्रा, मान्य जल 2. आणि तिसरी आहे मैथून, ज्याला आपण प्रोजोत्पादन म्हणतो. कोणत्या योजनेत गेल्यात, मुंगी असेल तरी प्रोजोत्पादन होतं, काही असेल तर प्रोजोत्पादन. म्हणजे ही तिन्ही गोष्ट ज्या बी योनीत जाईल त्या योनीत ते संघ येत असतात आपल्याकडे. आता आपण सगळ्या योनीत फिरून आलात आणि मनुष्याचा जन्म आला, बरोबर आहे. आता मनुष्याचा जन्म आल्यानंतर ह्या मनुष्याच्या जन्मामध्ये किती गोष्टी आपल्या समोर आल्या? किती किती? 3. वा, हे 3 गोष्टी आपल्यासमोर. म्हणजे ह्या ठिकाणी निद्रा आली, भोजन आलं आणि मैथुन आलं. आणि मग हे मैथुन जर आपण विवाह केला नाही तर नको त्या गोष्टी घडतात. म्हणून परमेश्वरानं हा नियम ठरवला की पती पत्नी, आणि पती पत्नीचा व्यवहार हा वाईट नाही, ते सुद्धा ब्रह्मचार्य आहे. पण कसं, हा महत्वाचा प्रश्न आहे. ब्रह्मचार्य, पती पत्नीचा व्यवहार सुद्धा ब्रह्मचार्याचा आहे. आम्ही त्याला कधीच नाव ठेवणार नाही. जर पती पत्नीचा व्यवहार नसेल तर प्रत्युत्पादन होईल का? माणसं उत्पन्न होते का? नाही होणार ना. पण आम्हाला त्याच्याबद्दल वाद नाही, वाद पुढे आहे, त्याच्यानंतर मी पुढे सांगेन. आता हा व्यवहार झाल्यानंतर पती पत्नीचा व्यवहार झाला, का लग्न करायचं की अनेक योनीमधून त्या ह्या 3 गोष्टी आपल्या समोर येतात. आणि ह्या मनुष्य योनीमध्ये जर आपल्याला ती प्राप्त नाही झाली तर आपण नको त्या गोष्टी करतात. आणि म्हणून परमेश्वराने एकाच स्थायी, एकाच ठिकाणी, एकाच पत्नीवर, एकाच ह्याच्यावर आपलं मन केंद्रित करावं अशी परमेश्वराची इच्छा होती. तुमच्या लक्षात आलं? अशी परमेश्वराची इच्छा होती आणि त्या इच्छेप्रमाणे हे विवाह ठरला गेला. आणि मग आम्हाला म्हणतात महाराज, मग तुम्ही म्हणता संसार सोडा, संसार सोडा कुठं म्हणतात तुम्हाला? परंतु एकाच पत्नीवर आणि पुरुषाने एकाच पत्नीवर आणि पत्नीने एकाच पुरुषावर मन केंद्रित केलं गेलं पाहिजे. त्याला संन्यासी असं म्हटलं जातं, त्याला संन्यासी असं म्हटलं जातं. आणि मग हे संन्यासी प्रवृत्ती असल्यानंतर एक काही दिवस, समजा 25 वर्षानंतर लग्न होतं सगळेच धरू आपण, 25 ते 30 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत, 45 वर्षापर्यंत सुद्धा तुम्हाला परमेश्वराने मान्यता दिलेली आहे. 45 वर्षापर्यंत तुम्ही संसार करू शकता. आणि 45 वर्षापर्यंत तुमची मुलं मुली सगळे मोठे होतात, त्यांचे लग्न होतात आणि त्यांना नोकरी लागेल नाही, तो हा तुमचा विषय. तर त्यांना अलिप्त करा, त्यांना वेगळं करा आणि तुम्ही फक्त परमेश्वराचे चिंतन करा, असं परमेश्वराचं म्हणणं असतं. आणि म्हणून म्हणतात की आम्ही आता आपण 45 झालो, अगर मी 75 झालो तर संसार सोडित नाही. हा दोष आहे, हा दोष आहे. 45 झाल्यावर संपला, तुम्ही उपाशी राहा की काही राहा, की तुम्हाला शिकविलं सगळं, त्या गोष्टी गेले, लग्न लावलं, सगळं झालं तुमचं, तुम्ही ठरवा काय करायचं ते. आणि मग अलिप्त राहून परमेश्वराचं चिंतन केलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण परमेश्वराचं चिंतन केलं मग तुमचा काही उपयोगच नाही, मनुष्य जीवनाचा उपयोग नाही. कारण याच जीवनामध्ये तुम्ही पाप आणि पुण्य करू शकतात, इतर जीवनामध्ये नाही. इतर जीवनामध्ये तुम्ही पाप पुण्य करू शकत नाही. आणि पाप करू शकता तो पुण्य करू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये ह्या गोष्टी, विवाह हा शब्द या ठिकाणी ठेवलेला आहे.
आता याच्यानंतर आपण मूळ कथेला सुरुवात करू. आता मुळामध्ये ही सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हा महत्वाचा प्रश्न आहे. सृष्टीचे म्हणजे ही जग कसं निर्माण झालं, याच्यापूर्वी काय होतं का काहीच नव्हतं. तर सृष्टीची उत्पत्ती होत असताना यापूर्वी ह्या धर्तीवर पाणी होतं, पूर्ण पाणी होतं. आणि मग हा सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर विष्णूच्या नाभी कमलातून एक फूल निघालं आणि त्या फुलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर विष्णूने त्यांना सांगितले की पृथ्वी निर्माण करा, सृष्टी निर्माण करा. परंतु त्यांना सृष्टी निर्माण कशी करायचे ज्ञान नव्हतं. म्हणून पुन्हा ते तपश्चर्याला बसले. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तपश्चर्या केली गेली पाहिजे, आणि जोपर्यंत तपश्चर्या करीत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होत नाही. आणि मग सृष्टी निर्माण करा म्हणल्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं नाही आणि त्यांनी तपश्चर्या सुरुवात केली. आणि तपश्चर्या 100 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, आणि मग आपला जीव प्राण्यामध्ये ओतला गेला आणि प्राणी त्या ठिकाणी निर्माण झाला. मग झाड, पक्षी, पशु पक्षी जे काही निर्माण झाले. आता हे निर्माण झाल्यानंतर सृष्टी निर्माण करायची, कारण इथं पाणी होतं. आता निर्माण करायचे ठीक आहे, ब्रह्मदेव निर्माण करायला मी करतो, परंतु वर पाणी आहे त्याचं काय? पाण्यावर लोक कसे राहतील? जर प्राणी कुणी असेल तर पाण्यावर कसं राहतील? आणि मग ह्याचा बंदोबस्त करा असं ब्रह्मदेवाने विष्णूला सांगितल्यानंतर ब्रह्मदेवाच्या नागपुरातून एक वराह नावाचा ही निघाला. आणि वराह निघाल्यानंतर ते क्षणामध्ये मोठा झाला आणि मग तो पाताळामध्ये गेला. आणि पाताळामध्ये गेल्यानंतर ह्या काय ग्रंथ, हिरण्यक्ष नावाचा एक राक्षस होता. त्याची कथा मी नंतर सांगेन 5-10 मिनिटांनंतर. हिरण्यक्ष नावाचा एक राक्षस होता. त्यांनी ही काय केलं होतं, पृथ्वी खाली नेली होती आणि पाणी वर आणलं होतं. आणि म्हणून वराह ही अवतार धारण केला परमेश्वरानं, आणि तो खाली पाताळामध्ये गेले आणि हिरण्यक्षीशी युद्ध केलं. आणि त्याला युद्ध करून त्याचा मृत्यू केला झाला. आणि ती पाणी जे आहे ते खाली ठेवलं गेलं आणि पृथ्वी वर आणली गेली. म्हणून आपली पृथ्वी आहे आणि त्याच्या खाली पाणी आहे. हा लक्षात. आता हा झाला विषय. आता हा पृथ्वी आहे, ह्याच्यानंतर त्यांना असं वाटलं आता ते इथं मनुष्य निर्माण करायला पाहिजे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने 2 लोक निर्माण केले. कोण 2 लोक निर्माण केले? मनु आणि शत्रुपा, एक स्त्री आणि एक पुरुष. हे 2 निर्माण केल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाने त्यांना आज्ञा केली की आता प्रजा उत्पादन तुम्ही करा. आणि इथून पुढे मैथुन प्रजा उत्पादन झाली. त्यापुढे मंत्र संत्र तंत्र नव्हत होती. इथून पुढे पती पत्नीच्या व्यवहारापासून पृथ्वी म्हणजे हे सुरू झालं. आणि म्हणून मग मनु आणि शत्रुपाने हे सांगितल्यानंतर त्यांनी 2 मुलं आणि 3 मुली तयार केल्या. प्रियव्रत, उत्तानपाद हे 2 पुत्र, आणि आकृती, देवहूती आणि प्रसूती ही 3 कन्या. कोणी निर्माण केल्या? मनु आणि शत्रुपा. म्हणून मनुपासून आपण तयार झालेले आहेत, म्हणून आपण मनुष्य आहे ते लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. असं झाल्यानंतर विदुर मैत्रीला म्हणतात की कथा फार थोडक्यात सांगितली, आम्हाला ही विस्तारानं थोडं सांगा, ही विस्तारानं सांगा. तर म्हणजे हिरण्यक्ष कोण होता, त्याने खाली पाताळात का धनी नेली होती, म्हणजे हे थोडं सविस्तर सांगा असं विदुरनं मैत्रीला विचारलं. मग तर मैत्रीने सांगायला सुरुवात केली की कश्यप आणि दिदी, कश्यप हे ऋषी आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे, दिदी त्यांची पत्नी आहे. आणि कश्यप आणि दिदी हे महान संत, साधू संत आहेत. परंतु एके दिवशी दिदीने संध्याकाळी स्वतःच्या शरीराचा शृंगार केला. शृंगार केल्यानंतर
तिच्या मनामध्ये नको ते वासना निर्माण झाली आणि कश्यपाने विनंती केली तर कश्यप सांगितले संध्याकाळची वेळ आहे, या ठिकाणी शंकर येत असतात, लक्ष्मी येत असतात, नको त्या गोष्टी घडत असतात. तरी पण त्या गोष्टी मान्य झाल्या नाहीत आणि काहीतरी गोष्ट घडली आणि त्यांच्यापासून 2 राक्षस निर्माण झाले आणि ते राक्षस म्हणजे हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू. कुणाच्या पोटी? कश्यप ऋषीच्या म्हणजे दिदीच्या पोटी ही 2 राक्षस. आता हे का राक्षस निर्माण झाले याची मूळची कथा आहे. सनत गुणमार्बरी गेले होते, त्याने जय आणि विजयला शाप दिला होता आणि शाप दिल्यानंतर थोडक्यात सांगून म्हणजे मला वेळ नाही तेवढा, तो शाप दिल्यानंतर त्यांनी सांगितले की जर तुम्ही राक्षसी योनीमध्ये जाल तर 3 योनीमध्ये तुम्हाला वर यावं लागेल आणि जर मनुष्य योनीमध्ये तुम्ही जाल आणि चांगल्या पद्धतीने बघा तर 7 जन्म घ्यावं लागतील आणि 3 जन्मामध्ये तुम्हाला यायचं असेल तर राक्षसी प्रवृत्तीने जावं लागेल. मग 3 जन्म कोणते? जय आणि विजय हे कुणाचे? विष्णूचे पार्षद आहेत, लक्षात ठेवले पाहिजे. आपण ते आपल्या घरावर येतं जय आणि विजय तसं. आणि मग त्याने शाप दिला, सनत कुमारला अडवल्यानंतर त्या ऋषीने शाप दिला की तुम्ही राक्षस होता, 3 योनीमध्ये तुम्हाला राक्षस व्हावं लागेल. म्हणजे पहिल्या राक्षस योनीमध्ये हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू, बरोबर. दुसरा आहे रावण आणि कुंभकर्ण आणि तिसरा जन्म आहे त्याने शिशुपालन भक्त. हे कशामुळे झालेलं आहे? शापामुळे. आता त्याच्यात थोडक्यात सांगितले काय. आणि त्याच्यानंतर हे ती शाप असल्यामुळं त्या शापाचा परिणाम या दिदीवर झाला. आता दिदीवरच का? हे ऋषी असताना त्यांच्यावरच का झाला? कारण असं त्याच्यावर असं झालं की वेळ नाही, ती कोणतीही गोष्ट वेळेमध्ये केलेली पाहिजे. संध्याकाळची वेळ योग्य नव्हती असं परमेश्वरा सगळ्यालाच वाटतं ते योग्य. कारण त्या ठिकाणी परमेश्वर त्या शंकर फिरत असतात, लक्ष्मी फिरत असते. आणि मग दुसरी गोष्ट अशी की त्याला वेळ पाहिजे. आपण काय करतो? चतुर्थी पाळायला पाहिजे, पंचमी पाहिजे, अष्टमी, दशमी, एकादशी आपण हे पाळायला पाहिजे. अमावस्या, पौर्णिमा ह्या आपण पाळायला पाहिजे. आपण पाळत नाही आणि न पाळल्यामुळे नको त्या प्रजोत्पादन होतं, नको त्या गोष्टी घडत असतात. म्हणून ह्या गोष्टीकडे थोडा लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि आपण लक्ष देत नाहीत, हा महत्वाचा गोष्ट. त्याच्यानंतर ही 2 राक्षस तयार झाले, हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू. आणि हे 2 राक्षस तयार झाल्यानंतर त्या दीदीच्या पोट्यामध्ये वाढू लागले. पण दीदीच्या लक्षात आले कारण ते ऋषी होते ना, त्यांचे पती ऋषी होते. त्यांनी सांगितले की आपल्या तुझ्या पोटी जन्माला येणार आहे ते 2 राक्षस आहेत. राक्षस आयला म्हणल्यानंतर आईला कोणालाही वाईटच वाटेल. म्हणून तो गर्भ 100 वर्ष पोटामध्ये ठेवला. किती वर्ष? 100 वर्ष पोटात ठेवला. आता 100 वर्ष पोटात ठेवल्यानंतर सूर्य हे चंद्र हे घाबरून गेले, त्यांचे तेज कमी झालं आणि म्हणून ब्रह्मदेवाकडे सगळे गेले आणि त्याने सांगितलं आणि मग देवीला विनंती केली आणि मग हे दोन्हीचे हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू बाहेर आले. आणि पण एका दिवसात 3-3 फूट ते वाढत होते अशी त्यांची. आणि मग हे हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू आणि ते पहिल्यांदा हिरण्यक्षाचा वध केला. कुणी केला? वराह अवतार झाल्यानंतर त्यांना वध केला आणि पृथ्वीवर आणली, बरोबर आहे. इथपर्यंत झाल्यानंतर आता ही सृष्टी निर्माण झाली. आता सृष्टी निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी पाणी खाली गेलं, पृथ्वी जमीनवर आला. आणि हे झाल्यानंतर पुढे हळूहळू काय सृष्टी निर्माण होत असताना या ठिकाणी मनु आणि शतरूपा यांनी 3 आकृती, देवहूती आणि प्रसूती ही 3. आता पुढे काय झालं? प्रियव्रतला मुलगा झाला आणि हे प्रियव्रत आणि आता प्रियव्रतनं अनेक वर्ष तपश्चर्या केली. प्रियव्रतनं काय केलं? अनेक वर्ष तपश्चर्या केली. आता तपश्चर्या केल्यानंतर देव प्रसन्न झाले. माग तुला काय माहिती. त्यांनी संसाराचं मागण्याचा प्रयत्नच केला नाही, परंतु ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेवाने सांगितले की तुला विवाह करावा लागेल. काय सांगितलं? आता पहिले विवाहच करीत नव्हते लोक, पहिले वेगळेच विवाह करावा लागेल. मग ब्रह्मदेवाने सांगितल्यानंतर 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी विवाहाची मागणी केली. का केली? बोला ना. का तर ब्रह्मदेवाने सांगितलं
की तुम्हाला विवाह करावा लागेल. कुणाला सांगितलं? प्रियव्रतला सांगितलं की ते विवाह करणार नव्हते, परंतु ब्रह्मदेव तेच प्रगट होऊन त्यांनी सांगितलं की तुम्हाला विवाह करावा लागेल. कारण मलाही नको वाटतं विवाह करायचा. ब्रह्मदेव म्हणाले पण सृष्टीसाठी मला काही गोष्टी कराव्या लागतात, तसं तुम्ही या सृष्टीसाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आणि ब्रह्मदेवानं मानल्यानंतर सांगितल्यानंतर प्रियव्रतनं ते मान्य केलं. आणि मान्य केल्यानंतर मग लग्नाची तयारी झाली. आणि त्या ठिकाणी विष्णू स्वतः प्रियव्रतकडे आले आणि सांगितले की म्हणून ते एक मुलगी आहे देवहूती नावाची, तिच्याशी तो विवाह कर. कुणाला सांगितलं? मनूला सांगितलं. आणि त्याच्यानंतर इकडे नारद गेले. कुणाकडे गेले नारद? प्रियव्रतकडे गेले आणि त्याला सांगितलं की तुम्हाला देवहूतीशी विवाह करावा लागेल. तिकडे देवाने त्यांना सांगितलं, इकडे. आणि अशा पद्धतीने मनू आणि शत्रुपा कुणाकडे आले? प्रियव्रतकडे आले. त्या संन्यासी असायचे लोक, खूप झोपडीमध्ये राहायचे, जंगलामध्ये राहायचे. त्या ठिकाणी आल्यानंतर प्रियव्रतनं काय केलं? किती लोक आले होते माय? एक मनू, शत्रुपा आणि देवहूती. किती लोक आले ते? 3. मग प्रियव्रतनं काय केलं? किती आसनं बसवली त्या ठिकाणी? त्यावेळेस असं खुर्च्या वगैरे नव्हतेच ना, आसनं होते. मग 3 आसनं टाकली. किती? 3 आसनं. 3 आसनं टाकल्यानंतर 2 आसनावर तर मनू आणि शत्रुपा बसले. आता 3रं आसन जे होतं ते कुणासाठी होतं? कुणासाठी होतं? हा, देवहूतीसाठी होतं. राईट, देवहूतीसाठी होतं. आता देवहूती बसली का त्याच्यावर? नाही बसली. का बसली नाही? कारण ही होणारे पती आहेत आणि पतीने माझी सेवा करणं योग्य नाही, हा पूर्वीचा विचार होता. आता त्या सोडून, आता त्या आई वडिलापेक्षा मुलगीच अगोदर बसेल त्या खुर्चीवर, नंतर आई वडील बसतील. आता प्रश्न वेगळे आहेत, त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते. आणि मग बसे ना ती, आणि बसण्यात तिला असं वाटलं, पुन्हा मनामध्ये विचार केला, जर मी याच्यावर बसले नाही तर पतीला अपमान होईल, पतीचा अपमान होईल. मनुष्य विचार करतो, चांगले विचार असले की चांगले विचार येत असतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे.